सर्वांचेच काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। एकाच घरात आईसह 2 चिमुरड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत। पण या मृत्यूचे गूढ मात्र वाढत चालले आहे। ही हत्या आहे की आत्महत्या या निकषावर अजूनही पोलीस पोहोचले नाहीत। जोपर्यंत पोस्टमार्टम रिपोर्ट हाती येत नाही तोपर्यंत पुढची दिशा ठरणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। पण ज्या महिलेचा यात मृत्यू झाला आहे तिच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे। ही घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रहली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मैनाई गावात घडली आहे। एका 32 वर्षीय महिलेसह तिच्या 2 चिमुल्या मुलांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत। पोलीस या प्रकरणाकडे प्राथमिकदृष्ट्या आत्महत्या म्हणून पाहत आहेत। असं असलं तरी मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी हा सुनियोजित खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे। पण त्यात आणखी एक अँगल पुढे आला आहे। तो अँगल अनैतिक संबंधांचा आहे। मृत रजनी वय 32 हिचा भाऊ रवींद्र लोधी याने आरोप केला आहे की रजनीचा पती राजेश याचे त्याच्या मोठ्या भावजाईसोबत अवैध संबंध होते। यावरून पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत। या वादातून दोघांची नेहमी भांडणं होत होती। या भांडणातूनच रजनी आणि तिच्या 2 मुलांची ऋषभ वय 5 आणि राम वय 2 यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप रजनीच्या माहेरच्यांनी केला आहे। ज्यावेळी आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचे रजनीला समजले तेव्हापासून ती त्याचा विरोध करत होती। पण बदल्यात तिलाच मारहाण होत होती असं तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे। प्रथम दर्शनी ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात आहे। रजनीने आधी मुलांना फासावर लटकवलं, नंतर स्वतः फास लावून घेतला। घटनेच्या वेळी घरात 10 सदस्य असताना कोणालाच मुलांच्या रडण्याचा आवाज कसा आला नाही? तसेच मृतदेह पोलिसांना कळवण्यापूर्वीच खाली का उतरवले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रहली एसडीओपी प्रकाश मिश्रा यांनी सांगितले की शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल। सध्या पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे। वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे, कारण हा अहवाल या केसमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे। डॉक्टर बसंत नेमा यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरावरील काही खुणा हायपोस्टॅसिसमुळे असू शकतात। पोलीस अधीक्षक लोकेश कुमार सिन्हा यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे। 32 वर्षीय महिला आणि 2 निष्पाप बालकांच्या मृत्यूचे गूढ आता पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच उकळणार आहे। त्यानंतर ही हत्या आहे की आत्महत्या हे समोर येणार आहे।